शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण शुद्ध ज्ञान निरूपण दशक 5 समास 6 बघणार आहोत. म्हणजे हा 75 ओव्यांचा समास आहे आणि याच्यामध्ये समर्थांनी आपल्याला शुद्ध ज्ञान म्हणजे काय ते सांगितलं. मागच्या समासामध्ये आपण बघितलं होतं की जे नेहमी बदल होणारं ज्ञान आहे, ज्याच्यात सातत्याने बदल होतो, चेंज होतोय, काही ना काहीतरी पुढे आणखीन वेगळंच होतंय. पहिलं ज्ञान जे आहे ते निघून जात आहे म्हणजे उपयोगास येत नाही. असे जे प्रकारचं ज्ञान आहे, सातत्याने बदलणारं ज्ञान आहे, त्याला आत्मज्ञान म्हणत नाही. त्याला आपल्या इथे पोटभरी विद्या, 14 विद्या, 64 कला ज्या सांगितलेल्या आहेत किंवा त्या व्यतिरिक्त आणखीन बाकीच्या गोष्टी आहेत, या सगळ्या सातत्याने बदलणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या शाश्वत नाहीयेत, अशाश्वत आहेत. आणि सतत बदलणाऱ्या असल्यामुळे त्या निश्चितपणे कायम टिकणाऱ्या नसल्यामुळे त्याला ज्ञान म्हटलं तरी आत्मज्ञान म्हणता येत नाही. त्यामुळे ते आत्मज्ञान नाही, त्याला पोटभरी विद्या असं समर्थांनी म्हटलेलं आहे. की जेणेकरून ही पोटभरी विद्या जी आहे त्यांनी आपला प्रपंच व्यवस्थित चालू शकतो. ही आवश्यक नाहीये का? तर तसं नाही, आवश्यक आहेच. प्रपंचामध्ये म्हणजे सुवर्ण पाहिजे असं त्यांनी सांगितलं. सुवर्ण म्हणजे काय? पैसा पाहिजे. आणि परमार्थी पंचीकरण, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पाहिजे पंचीकरण, असं त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यासाठी ही पोटभरी विद्या जी आहे ती संसारासाठी, प्रपंचासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण ही कशावरती अवलंबून आहे? तर ती देहबुद्धीच्या चळवळीवरती अवलंबून आहे. देहबुद्धीच्या चळवळीवरती अवलंबून आहे. ह्याचा अर्थ काय आहे की ही जी विज्ञान आहे, 14 विद्या, 64 कला, ह्या सगळ्या ज्या आहेत, ह्या आपल्याला आपला नावलौकिक वाढवण्यासाठी, आपल्याला पैसा मिळवण्यासाठी, प्रपंच चालवण्यासाठी, म्हणजे ह्या सगळ्या देहबुद्धीच्या गोष्टी आहेत, त्यासाठी ती आवश्यक आहे. पण तसं आत्मज्ञानाचं नाही. लहान मुलाला सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे की लहान मुलाला आपल्या परीने आपलं आपलं ज्ञान असतं, नाही त्याचं त्याला बरोबर कळतं काही काही गोष्टी. जसं जसं तो मोठा होतो तसं तसं त्याचं ज्ञानही वेगळ्या प्रकारचं होतं, ते वाढत जातं. आजूबाजूचं ज्ञान त्याला मिळतं, त्याच्या मनबुद्धीमध्ये फरक होतो, तो वयाने मोठा होतो तस तशी ज्ञानाची त्याची व्याप्ती वाढते, त्याच्यातला फरक वाढतो. हे सगळं होतं म्हणजे तिथेही सातत्याने बदल होत असतो. त्या दृष्टीने जर विचार केला तर ते सुद्धा त्याला ज्ञान म्हणता येत नाही, म्हणजे आत्मज्ञान म्हणता येत नाही. ते ज्ञान नव्हे असं मागच्या ह्याच्यात आपण बघितलं होतं. आता इथे जर आपण विचार करायचा बघितला आत्मज्ञानाच्या दृष्टिकोनातनं, तरी सुद्धा ज्ञान आणि अज्ञान अशा दोन गोष्टी परमार्थामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जशा परमार्थामध्ये पाहायला मिळतात तसंच व्यावहारिक जगतामध्ये म्हणजे प्रपंचामध्ये पण पाहायला मिळतात ज्ञान आणि अज्ञान. म्हणजे हे जे सगळं बाकीचं 16 विद्या, 64 कला वगैरे, 14 विद्या, 64 कला वगैरे, ह्या सगळ्या ज्या आपण शिकतो म्हणा, किंवा सगळ्या नाही, त्याच्यातल्या एखाद्यात प्रावीण्य मिळवतो. कोणी डॉक्टर होतो, कोणी वकील होतो, कोणी संगीतज्ञ होतो, किंवा आणखीन काही बऱ्याच प्रकारच्या विद्या. हे सगळं जे मिळवणारं ज्ञान आहे ते ज्ञान जर बघितलं तर आपण म्हणतो तो ज्ञानी आहे, संगीतातला ज्ञानी आहे, अमक्यातला ज्ञानी आहे, स्पेशालिस्ट आहे, अशा पद्धतीने आपण त्याचं वर्णन करतो. आणि ज्यांना काहीच लिहिता वाचता येत नाही, ज्यांना काही समजत नाही, ज्यांना सांगितलं की तेवढ्यापुरतं कळतं, त्यांना आपण अज्ञानी असं म्हणून टाकतो.
पण त्यांना कळतं हेही त्यांचं ज्ञान आहे आणि त्यांना कळत नाही हेही त्यांचं ज्ञानच आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. पण तरी सुद्धा इथे व्यवहारामध्ये आपण ज्ञानी अज्ञानी, लिहिता वाचता येत नाही, काही समजत नाही, तो अज्ञानी, असं एक आपलं ढोबळ मानाने म्हणतो. पण इथे म्हणजे आत्मज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान आणि अज्ञान अशा दोन अवस्था सांगितलेल्या आहेतच. पण त्याच्यामध्ये फरक असा आहे की ज्ञानी म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालाय तो, ज्याला अनुभूती आले ते, ज्याला परमेश्वराशी एकरूपता आलाय तो, ज्याला आत्मज्ञान झालाय तो ज्ञानी. आणि बाकी सगळे अज्ञानी. अज्ञानी म्हणजे देहबुद्धीशी बांधलेले, मग भले त्यांच्या डिग्र्या कितीही असो. अशा तऱ्हेने वर्णन केलं जातं. अशा दोन अवस्था सांगितलेल्या ज्ञानाच्या, ज्ञानी आणि अज्ञानी. ज्ञानी म्हणजे ज्याला परब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे तो, आणि त्या व्यतिरिक्त जे सगळे आहेत ते अज्ञानी असं म्हटलेलं आहे. तसंच बुद्धीच्या सुद्धा ज्या दोन अवस्था आपल्याला नेहमी सांगितल्या जातात, देहबुद्धी, आत्मबुद्धी. आणि नेहमी हे वाक्य आपल्याला येतं की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हा प्रवास करावा, असं त्यांनी सांगितलेलं असतं. आता इथे देहबुद्धी आणि आत्मबुद्धी अशा दोन प्रकारच्या ज्या बुद्धी आहेत, त्या प्रपंचामध्ये देहबुद्धीने आपण वावरत असतो. पण परमार्थामध्ये आत्मबुद्धी महत्वाची मानली जाते, जी आत्मबुद्धीचा प्रवास पूर्ण झाला की आपल्याला आत्मज्ञान होतं. या समासामध्ये सुद्धा जर आपण बघितलं, शुद्ध ज्ञान जे सांगितलेलं आहे ते शुद्ध ज्ञान सांगताना सुद्धा त्याच्या अनेक प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत. व्याख्या केलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा कशाला शुद्ध ज्ञान म्हणायचं, हे वेदांताच्या आधाराने समर्थाने इथे सांगितलेलं आहे, यात शंकाच नाही. पण देहबुद्धी आणि आत्मबुद्धी जर आपण बघितलं, मग देहबुद्धी काय, कारण देहबुद्धी आधी त्याजावी, ती त्याग केल्याशिवाय आपल्याला आत्मबुद्धीकडे जाता येत नाही. जर आपल्याला शुद्ध ज्ञान पाहिजे असेल तर आत्मबुद्धी गरजेची आहे. मग देहबुद्धी काय, तर ध्येयबुद्धीचं म्हणजे हे बुद्धीचं जे तोंड आहे ते नेहमी इंद्रियांच्या बाजूला झुकलेलं असतं. ती नेहमी बहिर्मुख असते. ती इंद्रियांचे जे 5 विषय आहेत त्या 5 विषयांमध्ये ती गुंतलेली असते, कायम त्याच्यामध्ये फिरत असल्यामुळे तिला मी माझे यामध्येच गुंतावं लागतं. त्याला देहबुद्धी असं म्हटलं जातं. आणि आत्मबुद्धीमध्ये मात्र ते तोंड अंतर्मुख असतं, म्हणजे आत्म्याकडे असतं, बाह्य दृश्याकडे नसतं, आत्मा आतल्या बाजूला असतं. त्यामुळे बुद्धीचं दोन जेव्हा अंतर्मुख असतं, अंतर्मुख साधना केली जाते, आपणच आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करतो, स्वपरीक्षण करायचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे बाहेर जे नेतेगिरींमध्ये जे स्वपरीक्षण वगैरे म्हणतात त्याला अर्थ नाही, ते व्यवहारातलं असतं. आत्मबुद्धीचं परीक्षण हे ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं, शुद्ध ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं सांगितलेलं असतं. त्यामुळे या बुद्धीचं तोंड अंतर्मुख असतं. ती आत्मबुद्धीकडे त्याला आत्मबुद्धी म्हणतात, ती आपल्याला आत्मज्ञानापर्यंत नेते. इथे माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, बुद्धी, बुद्धी म्हटल्यावरती स्त्रीलिंगी आलं, ती बुद्धी असं आपण म्हणतो ना, किंवा ही बुद्धी ती बुद्धी. तर ती बुद्धी जी आहे ती स्त्रीलिंगी आहे. आणि ती कशी आहे, तर तिने जर आपलं मुख किंवा सातत्याने तिचा आत्म्याकडे पाहत असेल, कारण मुळात आत्मा हा तिचा खरा पती आहे. त्या बुद्धीने ज्या आत्म्याकडे पाहायला सुरुवात केली, अंतर्मुख साधना सुरू केली, आतमध्ये दृष्टी वळवून घेतली आणि ती सातत्याने आत्म्याकडे पाहून चालायला लागली, तर तिला पतिव्रता असं म्हटलेलं आहे. ती बुद्धी पतिव्रता बुद्धी आहे, म्हणजे अव्याभिचारिणी बुद्धी असं म्हटलेलं आहे. आणि जी बुद्धी आत्म्याकडे न पाहता, आपल्या पतीकडे न पाहता 5 विषयांमध्ये गुंतून जाते आणि बहिर्मुख होते, तिला व्याभिचारिणी बुद्धी असं म्हटलेलं आहे. ती पतिव्रता नाही, ती व्याभिचारिणी बुद्धी आहे. म्हणजे ती सतत बाहेरच डोकावत राहते, ह्याच्यात त्याच्यात डोकावत राहते, मी माझं वाढवते. अशा तऱ्हेने त्यांनी ती छान उपमा दिलेली आहे. आपल्याला बुद्धी जर आत्मज्ञानाकडे जायचं असेल तर ती बुद्धी अंतर्मुख करावी लागते, हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सातत्याने आत्मबुद्धी आणि देहबुद्धी या दोन गोष्टींचा पूर्ण ग्रंथामध्ये उल्लेख सातत्याने आपल्याला येत राहतो. कारण आपल्याला आत्मबुद्धीकडे जायचंय, देहबुद्धीकडे जायचं नाही, हा मुळातला त्यातला उद्देश आहे. इथे म्हणजे असं म्हटलं जातं
पहिलीच ओवी त्यांनी अशी म्हटलेली आहे शुद्ध ज्ञान निरूपण सांगताना, आणि ते खरं म्हणजे पूर्ण ग्रंथाचं सार आहे. कारण आपल्याला तो उद्देश आहे, तिथपर्यंत जायचंय. समर्थ असं म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम, मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान श्रीराम. नित्यानित्य ओळखावे, मुख्य देवास जाणावे, आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण. आपणच आपल्याला पाहायचंय, काही कुठे जायची गरज नाही, कुणाला काही सांगायची गरज नाही. आपणच आपल्याला पाहून आपणच आपल्यात सुधारणा घडवायची. आम्हाला दुसऱ्याला सांगण्यामध्ये इंटरेस्ट असतो, तू असं कर, तू तसं कर, पण दुसरा आपल्या ताब्यात कधीही नसतो, हे आमच्या लक्षातच येत नाही. आम्ही दुसऱ्याला शिकवायला जातो त्यापेक्षा आपल्या मनाला समजवावं, कारण आपण आपल्या ताब्यात असतो, दुसरा कोणीही आपल्या ताब्यात नसतो. ताब्यात नसतो म्हणजे तो हो हो म्हणेल पण तो करेल अशी गॅरंटी नसते. पण आपण आपल्याला मात्र सुधारू शकतो, म्हणून आत्मपरीक्षण हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि अध्यात्मामध्ये त्यालाच महत्व दिलं जातं. हे आता पहावे आपणासी आपण, आपणच आपल्याला पाहायचंय. म्हणजे नक्की काय करायचंय, तर तो जो खरा मी खोटा मी हा सगळा अनुभूतीचा प्रांत आहे बरं का. त्यामुळे इथे सांगितलं किती तरी सुद्धा त्याची अनुभूती काय येते हे महत्वाचं आहे. आपणच आपल्याला पाहायचंय म्हणजे मीच मला पाहायचंय. मीच मला पाहायचंय म्हणजे काय, मूर्ख लक्षणांचा समास आठवायचा आहे की माझ्यामध्ये काय काय मूर्ख लक्षणं आहेत. बेलसरे जे आहेत ग्रंथ लिहिणारे, के.व्ही. बेलसरे, ते नेहमी सांगतात की साधक व्हायचंय का, मग मूर्ख लक्षणाचा समास वाचा, बाकी काही वाचायची गरज नाही. आणि वाचा म्हणजे नुसतं वाचू नका, या दृष्टिकोन पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आपोआप ती आपली सगळी जी काही त्यातली लक्षणं आहेत मूर्खाची आपल्याला लावून बघायची की आपल्यामध्ये ती किती आहेत. मग हे आहे का, मग ते जरा कमी करायचा प्रयत्न करू. हे प्रयत्न सातत्याने करून आपलं आपण स्वपरीक्षण करायचं. हे तर पहिली गोष्ट झाली. पण पहावे आपण असे आपण हे आपल्याला पूर्ण ग्रंथभर येणार आहे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून येणार आहे. त्या त्या ठिकाणी त्याचा त्याचा उल्लेख होईल. जसजशी साधना वाढत जाते तस तसं पहावे आपण असे आपण याचा अर्थ बदलत जातो. मी मला पाहायचंय सुरुवातीला काय, तर मी मूर्ख आहे म्हणून, काय काय लक्षणं माझ्यात वाईट आहेत, मी काय काय दुसऱ्यांवर ढकलते, काय काय खरं म्हणजे माझी चूक काय आहे, हे सगळं पाहण्यासाठी पहावे आपण असे आपण हे सुरुवातीच आहे. बद्धात्म मुमुक्षाकडे जाताना, मुमुक्षुतनं पुढे आणखीन जायचंय तर मग नक्की कोणाला जाणायचंय, तर मग मी सुरुवात करते माझ्या आतमध्ये जो खरा मी आहे, जे आत्मतत्व आहे, ते दुसरं कोणी नाही, ते परब्रह्मच आहे. आणि ते परब्रह्म मला ओळखायचंय. पण त्याच्याकडे जाताना अडसर महत्वाचा कुठला आहे मध्ये, तर तो खोट्या मीच आहे. हा खोटा मी मला सतत सांगत असतो तिकडे जाऊ नको, काही उपयोग नाहीये, बाहेर बघ, मी माझं हे मिळवण्यामध्ये जास्त प्रतिष्ठा आहे, आपल्याला बाहेरचं वैभव मिळतं, प्रसिद्धी मिळते, तिकडे जाण्याचं तू बघ. हे जे आहे हा खोटा मी मला सारखं अहम ममचं ज्ञान करत देत असतो. त्याला बाजूला सारून ह्या खऱ्या मीला पाहायचंय, हे लक्षात ठेवून आपला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. साधक अवस्थेत गेल्यानंतर मग मी आणि ते परब्रह्म एकच आहोत हे मला कळतंय, पण अजून वळत नाहीये. हे सिद्धावस्थेपर्यंत जाईपर्यंत आपल्याला कळत नाही. ते पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे, पहावे आपणासी आपण. अशा तऱ्हेने ह्या व्याख्या बदलत जातात. पण तरी सुद्धा आत्ता आपण बघायचं झालं तर मीच माझी ओळख करून घ्यायची, आणि ते करणं म्हणजे ज्ञान आहे. ते शुद्ध ज्ञानापर्यंत जाणं आहे. अशा ह्या अनेक प्रकारच्या कला वगैरे ज्या आत्मसात केलेल्या आहेत, अशी जी माणसं आहेत ती सुद्धा विद्वान आहेत. त्यांच्याकडे आपण चकित होतो पाहून, परप्रपंचाच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर आपण म्हणतो बाप रे, केवढं ज्ञान मिळवलंय, किती त्यांना त्यातलं कळतं. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा ते आत्मज्ञान त्यांना झालेलं नसतं.
याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ज्या वेळेला ह्या बाह्य सगळ्या विद्या शिकल्या जातात त्याच्यात पूर्ण समाधान नसतं, कायम अतृप्ती असते. हे झाल्यावर पुढे जायचंय, हे झाल्यावर पुढे जायचंय, आणखीन पुढचं शिकायचंय, आणखीन पुढचं शिकायचंय, त्याला गणनाच नाही. तोपर्यंत आणखीन नवीन ज्ञान प्रापंचिक असं येऊ शकतं, म्हणजे मग ते शिकायचंय, हे संपत नाही. पण आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये कसं आहे, एकदा आत्मज्ञान झालं की दुसरं काहीही शिकावंच लागत नाही. कारण मूळ जो ज्ञानाचा स्रोत आहे, ज्याने हे 14 विद्या 64 कला निर्माण केलेल्या आहेत, तो जो आहे त्याच्यापर्यंत एकदा गेलं आणि तिथे जाऊन पोचल्यानंतर त्याच्याशीच एकरूप झालं की ते जे आत्मज्ञान होतं, त्या ज्ञानाने या सर्व विद्या आपोआपच प्राप्त होतात. त्यातलं कळायला लागतं, कारण तो मुळामध्ये स्त्रोत आहे, म्हणजे ते आपोआप समजायला लागतं. पण आणखीन दुसरं काही जाणून घ्यावं अशी इच्छाही राहत नाही. पहावे आपणासे आपण या ज्ञान जसं आहे तसं मुख्य देवास जाणावे. मुख्य देव म्हणजे कोण? परब्रह्म परमात्मा. आणि सत्य स्वरूप ओळखावे. तो जो सच्चिद आनंद स्वरूप आहे तोच मी आहे हे जाणून घ्यावं. सत्य स्वरूप ओळखावं, त्याचंही ओळखायचंय आणि आपलंही ओळखायचंय. आणि आपलं आणि त्याचं ओळखल्यानंतर कळतं की मी दुसरं कोणी नाही, मी तोच आहे. आणि यासाठी काय करायचंय तर नित्यानित्य विवेक असंही म्हटलेलं आहे. मुळामध्ये माणसाच्या मध्ये मी मी जो आहे ना, की अहमची सूक्ष्म भावना आपल्याला शेवटपर्यंत लागते वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण हे जे मी जे आहे ना, हे ज्ञानाचं राहण्याचं ठिकाण आहे. ज्ञानाचं राहण्याचं ठिकाण आहे म्हणजे हा मी जो आहे तो व्यावहारिक ज्ञानाच्या बाबतीमधलं बोलते मी, की मी हे त्या ज्ञानाचं राहण्याचं ठिकाण आहे. मी अमुक शिकले, मी तमुक शिकले. बघा, आपण सांगताना सुद्धा असंच म्हणतो ना, हो मी वाचलं, मी केलं. हे जे आहे ना, हे मी त्या ज्ञानाचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि नंतर मला कळलंय, मला माहिती आहे, मी हे वाचलेलं आहे, मला त्यातलं ज्ञान आहे, म्हणजे मला कळलंय. हे जे मी सातत्याने म्हणत असते तो माझा अनुभवाचा प्रांत आहे. मला हे कळलंय, हे अनुभवाचा प्रांत आहे, कारण मी ते वापरते, मला ते कळतंय. पण मला यातलं हे कळत नाहीये, हे सुद्धा ज्ञानच आहे. कळत नाही हे पण ज्ञानच आहे. मला जी वस्तू कळलीये, मला जी वस्तू समजलीये, हे जे सगळं ज्ञान आहे ते मीशी निगडीत असणारं ज्ञान आहे. आणि त्यामुळे मी अहम मम हा इथे कायम असतो. आणि अहम मम जिथे आहे तिथे अविद्या असते. अविद्या, माया, ह्या सगळे त्याचीच नाव आहे. त्यामुळे हे सगळं जे अहम ममच्या कक्षामध्ये येणारं ज्ञान आहे ते सर्व म्हणजे देहबुद्धी प्राप्त होऊन जे मिळतं ते ज्ञान आहे. म्हणजे ते सगळं ज्ञान आहे, पण आत्मज्ञान नाही, कारण ते मायेच्या कक्षात येतं. देहबुद्धीचं ज्ञान आहे. आणि आत्मबुद्धीचं जे ज्ञान आहे ते मायेच्या पलीकडे जाणारं ज्ञान आहे. माया ही बाजूला सारून जेव्हा मायेचाच हात धरून मायेच्याच साह्याने तिथपर्यंत जायचंय, पण तिथपर्यंत गेल्यावरती मायेचा हात अलगद सोडून द्यायचाय, किंवा ती आपला हात सोडते सद्गुरु कृपेमुळे. अशा पद्धतीने जे ज्ञान मिळतं त्याला आत्मज्ञान म्हटलं जातं. आणि तिथे पूर्ण समाधान असतं, तिथे अतृप्तता नाहीये, मिळवायचं काही राहत नाही. म्हणून इथे काय होतं, ती जी मीची जाणीव असते ती सुद्धा तिथे मुरून जाते. आणि ते आत्मज्ञान ज्याला प्राप्त होतं तो कधीही म्हणत नाही मला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, मी अनुभव घेतलेला आहे आत्मज्ञानाचा, असं तो कधीही म्हणत नाही. बाकीची जी ज्ञान आहेत ती त्रिपुटीमध्ये येतात. ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीमध्ये येतात. मी हे ज्ञान शिकले, मी हे ज्ञान मिळवले, म्हणजे ह्याच्यामध्ये त्रिपुटी येते, ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशी त्रिपुटी येते. इथे म्हणजे व्यावहारिक ज्ञानामध्ये 14 विद्या 64 कला प्रापंचिक जे आहे त्यामध्ये हे त्रिपुटी कायम येत असल्यामुळे ज्ञाता म्हणजे जो जाणून घेणारा आहे तो त्या ज्ञानापासून कायम वेगळा असतो, कायम वेगळा.
कारण मी हे ज्ञान मिळवले, डॉक्टरकीचे ज्ञान मिळवले, अमक्याचे ज्ञान मिळवले, पण मी वेगळा आहे. आत्मज्ञानामध्ये हा मी त्याच्यामध्येच विरघळून जातो. त्यामुळे मी ज्ञान मिळवलं असं म्हणायला तो तिथे राहतच नाही. तो परब्रह्म स्वरूप, परमात्म स्वरूपच होतं. अशा तऱ्हेने याचं वर्णन आत्मज्ञानाचं वेळोवेळी केलेलं आहे. वेगवेगळे काही गोष्टी सांगून केलेलं आहे. ते आज आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. त्याचं कारण हा 75 ओव्यांचा समास आहे. त्यातल्या महत्वाच्या आपण ओव्या घेणार आहोत, हे नक्की आहे. आता पुढे ते असं म्हणतात, जेथे तिसऱ्या ओळीमध्ये, जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूती कते ओसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान श्रीराम. आता इथे जेथे दृश्य प्रकृती सरे, आता हे आपल्याला माहिती आहे सच्चिद आनंद हे जे आहे ते परब्रह्म परमात्म्याचे गुण आहेत आणि त्याचे स्पंदन म्हणजे मूळ माया आहे. आणि त्या स्पंदनातनं जे सर्व त्रिगुणात्मक माया निर्माण झाली आणि उत्पत्ती कशी झाली हे आपल्याला माहिती आहे. आपण हे वारंवार बघतोच आहे. त्यामुळे हे जे पंचभौतिक ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे हे सगळं माईक आहे, मायेने निर्माण केलेलं. मग ते आम्हाला दिसताना त्या प्रत्येकाला नाम आणि रूप लागलेलं आहे. हे अमुक अमुक, हे झाड आहे, हे पान आहे, हे फुलं आहेत, हे काय डोंगर आहेत, हे दऱ्या आहेत, हे गाय आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाला आम्ही नाम आणि रूप दिलेलं आहे. ते प्रत्येक वेगळं आहे. झाड म्हणजे गाय नव्हे, गाय म्हणजे नदी नव्हे, नाही का? तर त्याप्रमाणे हे प्रत्येक वेगवेगळं आहे. हे इथे जेथे दृश्य प्रकृती सरे, मग हे नष्ट होणार आहे का मला आत्मज्ञान झाल्यावरती? नष्ट म्हटलेलं नाहीये. दृश्य प्रकृती सरे, बाजूला होते, सरते, बाजूला होते, संपते. मग असं का म्हटलेलं आहे? कारण ज्या वेळेला मी मायेमध्ये राहत असते त्यावेळेला मला या सगळ्यातलं नामरूपातलं वैविध्य जाणवत असतं आणि त्याप्रमाणे मी सगळे व्यवहार करत असते त्या वैविध्याप्रमाणे. त्यामुळे मी माझं पण असतंच ना. मग त्यामुळे मी माझं मला ठेवून, माझं हा अहंकार ठेवून हे सगळं मी करत असते. पण इथे दृश्य प्रकृतीच सर आहे. आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये काय झालं की मी जर आत्मज्ञानापर्यंत ज्या वेळेला ती व्यक्ती जाते, तिला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं, त्यावेळेला त्यातला मी राहतच नाही. विश्व होऊनी विचरे विश्वा माझी, मी राहतच नाही. त्यामुळे मीच राहत नाही, मी कोण होतो, मीच व्यापक होऊन जातो. अशी जेव्हा स्थिती होते तेव्हा सगळ्या चराचरामध्ये नाम आणि रूप मायेमध्ये येणारं असतं ते मी बाजूला आधीच सारलेलं असतं आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या मागचं जे तत्व आहे ते दिसायला लागतं. म्हणून जेथे दृश्य प्रकृतीचं सरे पंचभूतिक ओसरे, काहीच दिसत नाही. झाड दिसत नाही, ऋषी दिसत नाही, गाय दिसत नाही. त्या गायीमधलं चैतन्य तत्व, सच्चिदानंद परब्रह्म तत्व दिसायला लागतं. मग प्रत्येक ठिकाणी परब्रह्म तत्व दिसायला लागतं. तरी सुद्धा साधू सज्जन आपलं व्यवहार करताना प्रकृतीनुसारच करत असतात. नाहीतर ते काय करतायत हे आपल्याला कळणारच नाही. पण अंतःकरणामध्ये मात्र ते प्रत्येकामध्ये, चराचरामध्ये ईश्वर पाहत असतात. आणि ईश्वर पाहत असल्यामुळे ते आपल्यातही ईश्वर पाहतात, त्यांच्यातही ईश्वर पाहतात आणि म्हणतात हा आणि मी काही वेगळा नाहीच आहे. खरं म्हणजे ही भावना त्यांची असते. त्यामुळे तिथे गेल्यावरती आपल्या मनात जे काही आहे ते त्यांना आपोआपच कळतं. कारण अँटिनावरती एकच जोडलेली आहे ना. त्यामुळे येणारं ज्ञान जे आहे ते माझ्या हृदयात आहे तेच त्यांच्या हृदयात आहे. म्हणून ते हृदयीचे ते हृदयी होऊ शकतं, तोपर्यंत होऊ शकत नाही. हे जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूती समूळ द्वैत, कारण इथे द्वैत राहतच नाही. कारण ते म्हणतच नाही की मी अमुक अमुक आहे आणि हा अमुक अमुक आहे. व्यावहारिक दृष्टीने बोलताना ते आपल्याशी जरी तसं बोलले तरी काही वेळेला आपण जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हाच त्यांच्या लक्षात येतं आपण इथे काय भावनेनी आलेलो आहोत. कारण ते आणि परमेश्वर एकच झालेले असतात. जो परमेश्वर आपल्या हृदयात स्थित असतो पण आपल्याला माहिती नसतो. आपल्याला माहिती नसतो.
त्यामुळे त्यांना कळतं की मी येताना मी कोणत्या भावनेने इथे आली. मी काहीतरी मागण्याच्याच भावनेने तिथे गेलेली असेल तर ते तोच प्रश्न काही वेळेला विचारून जातात, काय म्हणताय, अमका अमक्याचं काय आहे. अरे, ह्यांना कसं काय कळलं? कारण तो परमेश्वर इथे बसलेला आहे जो त्यांच्याशी आधीच अँटिनानी जोडलेला आहे. आणि तीच अँटिना खरं म्हणजे आमच्याकडे पण येते, पण आम्हाला कळत नाही, आमच्याकडे दृश्य दिसतच नाहीये, आम्हाला त्यातल्या मागचं तंत्र कळतच नाहीये. त्यामुळे हा प्रश्न येतो. आणि म्हणून आम्हाला ती जी ओळख आहे ती त्या परब्रह्माची ओळख आपल्याला झाली पाहिजे. आणि ती एकदा झाली की दृश्य प्रकृती सरे, म्हणजे तेथे पाहता पाहण्याची गेले, म्हणजे तेथे पाहता पाहता तेची झाले असंही म्हटलं जातं. म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीला, त्या दृश्याला, त्या चराचरामधल्या गोष्टीला पाहताना, चर अचर अशा गोष्टींमध्ये पाहताना त्यांनी काय, तेथे पाहता पाहणे तेची झाले. तेची झाले म्हणजे ते परब्रह्म तत्वच दिसायला लागलं, मला बाकी काही दिसेनासंच झालं, कारण तेव्हा आत्मज्ञान झालेलं आहे. अशा व्यक्तीच्या बाबतीत आपण बोलतो. हे पहावे आपणासे आपण हे नाव, हे ज्ञान ज्या वेळेला होतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. इथे कसं आहे की इथे प्रकृतीचा दृश्य पसारा जो आहे तो पसारा तसाच राहतो. आत्मज्ञान झालेल्या माणसाला त्यामागचं चराचरातलं तत्व दिसत असलं तरी आम्हाला मात्र ते नामरूपात्मकच दिसतं. हा फरक आहे. त्याला ते दिसतं कारण त्याला आत्मज्ञान झालेलं असतं म्हणून ते दिसतं. आणि त्याच्यामध्ये हे सगळं ब्रह्मच आहे हीच जाणीव असते. आणि हे ब्रह्मही नाही, हे सगळं मीच आहे, इथे मीला अर्थ नाही, सांगण्यापुरता आहे, अहमभावाचा मी नाही, हे सर्व विश्व म्हणजे मीच आहे असं त्याला वाटायला लागतं. आणि ही जी स्थिती आहे ना, ही स्थिती कशी आहे, परब्रह्माची जी पहिली स्थिती आहे, नामरूपात्मक दृश्य विश्व तयार होण्यापूर्वीची जी आहे, तिथपर्यंत हा पोचलेला आत्मज्ञानी आहे, ज्याला शुद्ध ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो आहे. त्यामुळे त्याला दिसताना सगळीकडे हे दृश्य विश्व, नामरूपात्मक विश्व दिसत नाही. आणि पूर्वी जे होतं शांत निवांत बसलेलं एक परब्रह्म, त्याच्याशी तो एकरूप झालेला असल्यामुळे त्याला सर्वत्र सच्चिद आनंद स्वरूपच दिसतो. त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे पाहिल्यावर आनंदाचा भास होतो. तिथे गेल्यावर मनाचं समाधान होतं. तिथे गेल्यावर नित्यत्वाचा अनुभव येतो, शाश्वताचा अनुभव येतो. या सगळ्या गोष्टी त्याच्या सान्निध्यात गेल्यावर होतात, कारण त्याची ऑरा जी असते, वलय त्याच्या भोवतीचं तेजाचं, ते पसरलेलं असतं. अशा पद्धतीने हे सगळं वर्णन केलेलं आहे. इथे चांगदेव पासष्टीमध्ये सुद्धा हा उल्लेख आलेला आहे की त्याच्या मी ओव्या साधारण 28, 27, 28 वगैरे या 65 मधल्या 65 ओव्यांपैकी ह्या ओव्या आहेत. पण ह्या चांगदेव पासष्टीमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरांनी पाठवलेलं पत्र आहे. त्यामुळे साहजिकच आपण अमृतानुभव बघितलेला आहे याच्यापूर्वी. दर्पणाचं उदाहरण नेहमीप्रमाणे त्यांनी दिले, त्यांची उदाहरणं ठरलेली आहेत, फक्त वेगवेगळ्या अँगल मधनं होती. तर तशी जी आहेत, तर त्यांनी हेच म्हटलेलं की सारी सृष्टी हे माझ्या चैतन्याचं प्रतिबिंब आहे. ही दृष्टी येणं म्हणजे आत्मज्ञान. सारी सृष्टी माझ्या चैतन्याचं प्रतिबिंब आहे, ही दृष्टी येणं आणि त्याप्रमाणे कृती करणं म्हणजे ज्ञान, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी जे आरशाचं उदाहरण दिलेलं आहे, ते आरसा असण्यापूर्वी माझा चेहरा होताच ना, होता ना. आरसा मी समोर आणला तरी माझा चेहरा आहेच ना, आहे ना. मग तो समोर जो मला दिसतोय ते माझं प्रतिबिंब दिसतंय की नाही. आरसा काढला म्हणून माझा चेहरा गेला, बाबा आता कुठे गेला शोधा, असं करावं लागत नाही. आरसा बघण्यापूर्वी माझा चेहरा होता, आरशात बघताना मला दोन चेहरे दिसतात. मला दोन दिसतच नाही खरं म्हणजे, पण मला माझ्या समोरचा चेहरा दिसतो, प्रतिबिंबातला चेहरा दिसतो. मग तो चेहरा आणि माझा चेहरा काही वेगळा आहे का? मी तेच आहे ना, माझंच आहे. मी मान हलवली की ते मान हलवतं. आणि समजा मी आरसा बाजूला काढला तरी माझा चेहरा माझ्या मानेवर आहेच, तो काही कुठे जात नाही. तसं हे परब्रह्म तत्व आधीही आहे, नंतरही आहे, देहबुद्धीत वावरतानाही आहे, फक्त मला दिसत नाही. पण जे काही आहे ज्ञान झाल्यावरती मला ते माझं फक्त प्रतिबिंब आहे हे लक्षात येतं, ते म्हणजे मी नव्हे.
कारण ते उलट दिसतं प्रतिबिंब. पदर इकडचा इकडे दिसतो, बघितलं की लक्षात येईल. हे प्रतिबिंब नुसता चेहरा बघितलं तर लक्षात येत नाही, पण पदर उलटा दिसतो त्यावेळेला लक्षात येतं हे प्रतिबिंब आहे. आणि त्यामुळे ते परब्रह्म तत्व आणि आम्ही हे सगळे जण आहेत ते त्याचं प्रतिबिंब आहे, त्याचेच आहेत, प्रतिबिंब आहेत, पण बरोबर त्याच्या विरुद्ध वागणारे आहोत. म्हणून आम्ही मायेमध्ये अडकतो आणि तो मात्र सच्चिदानंद स्वरूप असतो. आम्ही बरोबर त्याच्या विरुद्ध नामरूपात रमून जातो, तो मात्र त्या तत्वामध्ये रमतो. प्रत्येक गोष्ट परब्रह्म आणि माया यांची विरुद्धार्थी आहे, ती यासाठी आहे कारण आम्ही मायेत वावरणारे आहोत, ते आम्ही प्रतिबिंब आहोत, उलटे आहोत. त्यांनी हे कर म्हटलं की आम्ही तेच करतो. त्यांनी सांगितलं विषयांमध्ये रमू नको, आम्ही विषयातच रमतो, आवडतं आम्हाला रमायला. अशा पद्धतीने ते आहे. त्यामुळे जे जे काही चराचरामध्ये दिसतंय ते खरं म्हणजे माझं प्रतिबिंब आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला वावरलं जातं त्यावेळेला त्याला आत्मज्ञान असं म्हटलं जातं. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच्यासाठी काय पाहिजे, नित्यानित्य समूळ द्वैत निवारे वगैरे झाले, पण त्याच्या आधी मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे. याच्यासाठी मग तयारी काय करायची, हे सगळं कळलं आम्हाला, पण तिथपर्यंत जायला तयारी पण करावी लागते ना. नाही तर मग काही उपयोगच नाही त्या ज्ञानाचा. ते ज्ञान जर आचरणात आणता येत नसेल तर त्या ज्ञानाला काहीही अर्थ नाही. ते ज्ञान जर उपयोगात आणता येत, डॉक्टर की खूप शिकली, अगदी प्रावीण्य मिळवलं, स्पेशलायझेशन केलं, पण नाही काय ते मला करता काहीच येत नाही, मग उपयोग काय त्या डिग्रीचा. तसंच आहे आत्मज्ञान मिळवल्याकरता काय करावं लागतं हे कळलं आणि ती कृती केली, ते आचरण केलं तर तिथपर्यंत जाता येतं. हा नित्यानित्य विवेक त्यांनी सांगितलेला आहे करायला. आणि हा नित्यानित्य विवेक सुद्धा पुढे प्रत्येक ठिकाणी आपल्याला येणार आहे, इथे फक्त बीजारोपण केलेलं आहे. त्यामुळे इथे म्हणताना त्यांनी म्हटलेलं आहे की नित्यानित्य विवेक गरजेचा आहे. नित्य काय आहे अनित्य काय आहे हे बघणं. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, 18व्या अध्यायात आहे, 13व्या अध्यायात आहे, प्रत्येक अध्यायात पुढे पुढे जसजशी आपली साधना पूर्ण होत जाते तसतसं त्याच्या खोलामध्ये आपल्याला त्यांनी लिहिलंय. त्यावेळेला ते म्हणतात पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार विचार विवेक, सकळ शोधून घ्यावे एक सार ते. आता हा पिंडी नित्यानित्य ब्रह्मांडी हे पुढे येणार आहे आपल्याला, पिंडात कुठला विवेक करायचा. आत्ता फक्त त्यांनी सांगितलंय काय की आपल्याला नित्यानित्य विवेक करावा लागतो. आता नित्यानित्य विवेक करायचा म्हणजे काय, ह्या दोन गोष्टी आहेत, एक नित्य एक अनित्य. आता दोन पदार्थ जर एकत्र आलेले असतील तर ते वेगवेगळे करणं, पृथक पृथक करणं म्हणजे वेगवेगळे करणं, विंचरून काढणं, निवडून काढणं म्हणजे विवेक. साधी सोपी व्याख्या. त्यामुळे अविनाशी काय आहे आतापर्यंत आपल्याला ते मात्र कळलंय की नाही, की अविनाशी काय आहे, विनाशी काय आहे, बदलणारं काय आहे, न बदलणारं काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे, या सगळ्याचा विवेक करणं म्हणजे नित्यानित्य विवेक करणं. परिवर्तन बदलणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ती अनित्य आहे, नाशिवंत आहे, हे आतापर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलं. मग इंद्रिय पातळीवरती जे जे आम्हाला दिसतंय ते सत्य असतंच असं नाही. कारण इंद्रिय पातळीवरती दिसणारं जर आपण कसोटी लावून पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्हाला दृश्य दिसतात त्या सगळ्या अशाश्वतच असतात, ज्या आम्हाला दृश्य म्हणून दिसतात त्या. आणि म्हणून जेव्हा दृश्य ओसरे, ते दृश्य बाजूला झालं पाहिजे, ती कसोटी लावून पाहिली पाहिजे. मग दुसरं, खरा मी कोण आणि माझा हा खोटा मी कोण आहे. खोटा मी हा नेहमी बाहेर दाखवणारा मी असतो, दर्शनिक रूप, पण खरा मी हा आतमध्ये असतो. त्या खऱ्या मीशी मी कधीही खोटं बोलू शकत नाही. मी माझ्या मनाशी कधीही खोटं बोलू शकत नाही. मी दुसऱ्यांना फसवू शकते, मी खोटं बोलून सांगू शकते काय माझी उपासना आहे, काय माझा अमुक आहे, मी सांगू शकते. का सांगू शकते, माझा अहम त्यांनी वाढतो, मला आनंद होतो. सांगण्याची गरज नाही, पण आपण सांगतो. किती जप म्हणजे मी अनुष्ठान केलं, मी अमकं केलं, मी त्याव केलं, मी त्याव केलं. हा खोटा मी आहे. खरा मी जो आत बसलाय तेव्हा मी म्हणते मी करते, पण त्यातलं निम्म सुद्धा लक्ष माझ्यात त्याच्यामध्ये नसतं. माझं जर मनापासून त्याच्यात निम्म सुद्धा लक्ष नसेल तर त्या माझ्या करण्याला काही अर्थ आहे का. मग मी केलं काय नाही केलं काय. रामरक्षा रोज म्हणते, हो रोज म्हणते, पण इकडून तिकडे तिकडून इकडे फेऱ्या मारताना, हे करताना ते करताना मी रामरक्षा म्हणते म्हणायला काही हरकत नाही, वाचा शुद्धी नक्की होते.
वाचाशुद्धी नक्की होते, कशीही म्हणा तुम्ही. पण ती रामरक्षा म्हणताना मी जर ते अनुष्ठान म्हणून केलं असेल आणि संपूर्ण अनुष्ठान करून सुद्धा निम्म लक्ष माझं किंवा कामनायुक्त केलं असेल तरीही त्याचा उपयोग नाही. आत्मज्ञान प्राप्तीसाठी म्हणते, कामना पूर्ण होईल, ठीक आहे, काही हरकत नाही, पण आत्मज्ञान होणार नाही. म्हणजे इथे खरा खरा मी आहे त्याला मी फसवू शकत नाही. खोटा मी जो आहे तो बाहेरच्यांनाही फसवतो, मलाही फसवतो. पण खरा मी की आपण आपल्याशी कधी खोटं बोलू शकत नाही, हे निश्चित असतं. त्यामुळे हा खरा मी जो आहे ना, ते आपलं स्वरूप आहे, ते सत्य आहे, ते परब्रह्म स्वरूप आहे. कारण तो सच्चिदानंद स्वरूप आहे, नित्य आहे, तो बदलत नाही. हा माझ्यातला खोटा मी बदलत जातो. लहानपणी जे असतं ते मोठेपणी नाही, ते वार्धक्यात नाही. पण जो आतला मी आहे ना, तो स्थिर आहे, शांत आहे. पण खोटा मी हा चंचल आहे. खोटा मी हा चंचल आहे. कसं आहे, चंचलत्व, एक फक्त उदाहरण देते जाता जाता. चंचल आहे असं मी म्हटलं म्हणून. हा चंचल का आहे, तर तो सातत्याने बदलत असतो. बालपणात जे असतं ते तारुण्यात नसतं, तारुण्यात असतं ते वार्धक्यात नसतं. सातत्य. पण खरा मी जो आहे तो कधी पहिल्यापासून जसा आहे तसाच आहे. तो लहान झाला, तो मोठा झाला, आत्मा लहान झाला, मग थोडा मोठा झाला, असं होत नाही. माझं शरीर लहान मोठं होतं, आत्मा नाही. हे म्हणतो स्त्रीचा आत्मा आणि तो पुरुषाचा आत्मा, दोन्हीला आपण आत्माच म्हणतो. स्त्रीची आहे ती आत्मी आणि पुरुषाचा आहे तो आत्मा, असंही म्हणत नाही. म्हणजे लिंगभेदही नाही, मी तिथे भेद नाहीच आहे. हे चंचलत्व आपलं आहे, ते पण आपलं बदलत जातं. म्हणजे बालपणी चंचलत्व हे पायात असतं. किती धडपड धडपड दुडदुड दुडदुड चालणं, इकडे तिकडे फिरणं, अगदी नुसतं जन्मलं तरी पायाचे हात पाय असे असे सतत हलवणं, हे चालूच असतं ना. हे चंचलत्व बालपणी पायामध्ये असतं, भिंगरी लावल्यासारखं असतं. तारुण्यात ते कुठे जातं? तारुण्यात ते डोळ्यात जातं. हे चंचलत्व डोळ्यांची भाषा सुरू होते, तिथे प्रेमाची भाषा सुरू होते. म्हणजे तारुण्यामध्ये ते चंचलत्व डोळ्यामध्ये येतं. याचा अर्थ बाकीच्या ठिकाणी नसतं का, असं नाही. प्रामुख्याने बालपणामध्ये पायामध्ये असतं, तारुण्यामध्ये ते डोळ्यामध्ये असतं, तर वार्धक्यामध्ये ते चित्तामध्ये असतं. चांचल होईल का नाही होईल, जमेल का नाही जमेल, जायचं का नाही जायचं, कितीतरी गोष्टी, झेपेल का नाही झेपेल, हे चित्तामध्ये असतं. त्यामुळे वार्धक्यामध्ये ते म्हणजे असतंच ना, तिन्ही त्रिकाळ म्हणजे असतं, तिन्ही अवस्थांमध्ये असतं, सगळ्या वेळेला असतं. तसं इथे मात्र हे शाश्वत काय, अशाश्वत काय, चंचल काय, अचंचल काय, आत्मतत्व कधीही विचलित होत नाही. तारुण्यात नाही, बालपणात नाही, वार्धक्यात नाही, ते आहे तसंच आहे. म्हणून हा विचार करून त्या जगदीशाला नीट जाणून घेणं, त्याचं निराकार स्वरूप जाणून घेणं, सत्य स्वरूप जाणून घेणं, हे निरक्षीर विवेक, नित्यानित्य विवेक, हे सगळं आत्मज्ञान हे जे आहे, हे वेगळं वेगळं काढून त्यातलं शाश्वताची निवड करणं, नित्याची निवड करणं, हे महत्वाचं आहे. जीवात्मा आणि परमात्मा ही दोन्ही तत्व एकच आहेत हे जाणून घेणं, हे खरं म्हणजे ज्ञान आहे. आणि म्हणून संत म्हणजे मला तर तुकाराम महाराजच म्हणलेले आहेत, तुझे आहे तुझं पाशी तू जागा चुकला असेल. पण हे दुसरीकडे कुठे आहे का, ते माझ्यातच आहे हो. शोधतोय का, कितीतरी वर्ष झाली जन्मानुजन्म शोधतोय, पण तू जागा चुकला असेल शोधताना. ज्या द्वारातून जायचंय ते द्वारच तू बंद करून टाकलेलं आहे. मग त्या द्वारातून शिरलास की तुला मिळेलच ना. म्हणजे इथे त्यांनी असं पुढे म्हटलेलं आहे की मन बुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परे हुन पर, या नाव ज्ञान श्रीराम. आता याच्यामध्ये मनबुद्धी अगोचर हे मनाच्याही पलीकडचं आहे, हे आपल्याला माहिती आहे. कारण मनाने तिथपर्यंत जाताच येत नाही. मन नेहमी चंचलत्वाकडे झुकलेलं असतं. मनाचं उन्मन केल्याशिवाय तिकडे जाता येत नाही. म्हणून इकडे मनाचं उन्मन करायला गरजेचं आहे. आणि ती अवस्था जी आहे ती आपल्याला प्राप्त करावी लागते. हे मनाचं उन्मन करणं महत्वाचं आहे.
त्याचप्रमाणे इथे पुढे मनाच्या पलीकडे ते आहे. म्हणून करू का नको करू, होईल का नाही होईल, हे जे मन चंचल द्विधा मनस्थितीत असतं कायम, इथे द्विधा नाहीच आहे, द्वैत नाहीच आहे, एकच आहे. त्यामुळे मनाचं उन्मन केल्याशिवाय जाता येत नाही. बुद्धी अगोचर, बुद्धीने तिथपर्यंत बुद्धी लागते, बुद्धी तिथपर्यंत जायला निश्चित लागते, पण तिथे गेल्यावरती बुद्धीचाही हात सोडावा लागतो. त्या तिथे तर्काचा विचार चालत नाही. बुद्धी, तर्क कोण करतं? बुद्धीच करते. पण बुद्धीच तिथपर्यंत जाऊ शकत नाही, तर तर्क सुद्धा तिथे लोळे पांगळे पडतात. म्हणून हा जो परेहून पर आहे, म्हणजे चार वाणींच्याही पलीकडे जातो. त्यामुळे कितीही बडबड केली तरी आत्मज्ञान प्राप्त होत नाही, हेही निश्चित आहे. कितीही व्याख्यानं द्या, कितीही प्रवचनं द्या, कितीही सांगा लोकांना, आपण शिका, तरी आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान प्राप्त होत व्हायचं असेल तर परेहून परता चार वाणींच्या पलीकडे जाऊन मौनात, ज्यावेळी मौन्य गर्भ अवस्था ती पुढे येईल आपल्याला. कारण प्रत्येक इथेच सगळ्याचा विस्तार करून चालणार नाही, आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. त्यामुळे हे सगळं नंतर येणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय, मनबुद्धी अगोचर नचले तर्काचा विचार, उल्लेख परेहून पर. त्याचा उल्लेख नेहमी परेहून परता असंच केला जातो. का? तर परावाणीच्याही पलीकडे तो आहे. म्हणून तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला अंतर्मुख साधना करावीच लागते. म्हणजे देहाच्या पूर्वी काय होतं, देह गेल्यावर काय राहणार आहे, मग प्रवास कसा होणार आहे, हे सगळं जाणणं म्हणजे सुद्धा शुद्ध ज्ञानच आहे. हे जाणणं म्हणते मी. हा मार्ग आहे, हे सगळे तिथपर्यंत शुद्ध ज्ञानापर्यंत जाणार आहे. नित्यानित्य विचार करून काही गोष्टी आपल्याला ठरवता येतात. तसंच शुद्ध ज्ञान मिळवण्याकरता देहाच्या पलीकडे गेल्यावर मग काय आहे हे जाणून घेणं. कठोपनिषदामध्ये यमनचिकेताचा संवाद आहे. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट ते आपल्याला पुढे पुढे जाऊन समजावून सांगणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात, सर्व साक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परिते जाणीजे वाया, पदार्थ ज्ञान श्रीराम. सर्व साक्षी अवस्था तुर्या हे पण ज्ञान नाही. आपल्याला वाटतं तुर्येपर्यंत पोहोचलो, समाधी लागायला लागली. ही सविकल्प समाधी आहे तुर्येमधली. त्यामुळे तिथपर्यंत जाऊन सुद्धा उपयोग नाही. तुर्येचा प्रांत सुद्धा ओलांडावा लागतो. कारण तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत, हेही त्यांनी नंतर आपल्याला सांगितलेलं आहे. देहाच्या ज्या तीन अवस्था आहेत, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण जशा आहेत, तशा जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या आहेत. आता ह्या जागृती स्वप्न सुषुप्ती याच्याबद्दल आता काही न सांगता, तुर्या जी अवस्था आहे ही त्याच्या पलीकडची अवस्था आहे आणि ही ज्ञानाची अवस्था आहे, हे आपल्याला मग ज्ञान आणि आत्मज्ञान काय फरक आहे ना. तुर्येमध्ये सविकल्प समाधी आहे, ही महाकारण देहाची ज्ञानाची अवस्था आहे, हे सगळं खरं आहे. पण ओंकार साधना ज्या वेळेला आपण बघू तेव्हा जास्त डिटेलमध्ये बघता येईल. पण ओंकारामध्ये अ उ म या तीन मात्रा आहेत. या तीन मात्रा ज्या आहेत, जागृती स्वप्न आणि सुषुप्ती. तोंड उघडं राहतं, जागृतीमध्ये सगळं उघडं असतं, म्हणजे त्या पद्धतीने. स्वप्न इथे ऊ मध्ये गोलाकार केलाय तोंडाचा, म्हणजे ऊ मध्ये बांधून ठेवलाय, म्हणजे सगळंच नाही. पण स्वप्नामध्ये निर्माण होतं ना काय काय, जे जागृतीमध्ये असतं ते स्वप्नामध्ये निर्माण होतं, पण ते खरं असतंच असं नाही. अशी ही स्वप्नावस्था आहे, त्याचा ऊ आहे. नंतर आपण नीट बघू. पण ही जागृतीची अवस्था आहे, ऊ ही स्वप्नाची अवस्था आहे, आणि सुषुप्तीची म ही अवस्था आहे, शांत निवांत, काही नाही तिथे. आपण अगदी त्या परब्रह्माच्या जवळ जातो पण त्याला पाहत नाही, कारण आम्ही अज्ञानात असतो. त्यामुळे आणि तुर्या अवस्था जी आहे ती त्याच्यावरचा जो चंद्र आहे, अर्धमात्रा ज्याला म्हटली जाते, ती अवस्था आहे. म्हणजे ज्या क्षणी घंटा आपण देवळात वाजवतो त्या वेळेला तो लोलक हातात घेतो आणि ती त्याला मारतो, त्यावेळेला तिथे जी एकमेकाला भिडते, तो ती जी अवस्था आहे ती तुर्य अवस्था, म्हणजे अर्धमात्रा जी आहे ती आहे. आणि ते हात सोडून दिल्यानंतर उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप, ती खरी आपली अवस्था आहे. पहावे आपणासी आपण या नावज्ञान, ती आत्मज्ञानाची स्वस्वरूप पाहण्याची अवस्था आहे, ती उन्मनी. पाचवी अवस्था नाही, त्यातलीच
उत्तम अवस्था, तुरियेतली श्रेष्ठत्व, सगळ्यात शेवटचा टप्पा तुर्य अवस्थेतला, कारण तुर्य अवस्थेमध्ये सविकल्प समाधी आहे आणि नंतर उन्मनी निर्विकल्प समाधी आहे. त्यामुळे हा जो नंतर घंटा वाजवल्यानंतर, खरं म्हणजे हातही सोडलाय, घंटाही वरती आहे, तो लोलकही बाजूला झालाय, काहीच कुठं काही नाहीये त्यातलं कार्य, पण तरी सुद्धा नाद येत राहतो घंटेचा, टन. हा जो नंतरचा नाद आहे ना, वाजवतानाचा नाही, जोरात नंतरचा बघा, एकदा घंटा वाजवून जेव्हा जाल तेव्हा तो जो नंतरचा नाद आहे ना, ती उन्मनी अवस्था नाद मात्र आहे, म्हणजे वरचा बिंदू, ओंकारामधला वरचा बिंदू असंही म्हणायला हरकत नाही. अशा तऱ्हेने ही सर्वसाक्षी अवस्था तुर्या, ही सर्वसाक्षी तुर्या म्हटलेलं आहे, कारण तिला मायेचंही ज्ञान आहे आणि ब्रह्माचंही ज्ञान आहे, ब्रह्म दर्शन आहे पण एकरूपता नाही, हेही तिथे आहे. ही सूक्ष्मपणे इथे द्वैताची अवस्था आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणून ते म्हणतात ज्ञान म्हणजे अद्वैत, आणि तुर्या 9व्या ओवीमध्ये ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान ते सतत वेगळेची असे श्रीराम. म्हणजे तुर्यावस्था म्हणजे ज्ञान अवस्था नाही, हे निश्चितपणे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे जाऊन ते असं म्हणतात, महावाक्याचा उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला. याविषयी आपण ह्याच्या पूर्वी चर्चा केलेली आहे, की पक्ष्यांचं उदाहरण वगैरे पण दिलेलं आहे, की ते पक्षी सारखं ते पारध्याकडनं तो विकत घेतो पक्षी साधू, आणि म्हणतो कशाला रे पकडलं, त्यांना बंधनात ठेवू नको, त्यांना मुक्त करून टाक, आणि त्यांना तो पढवतो. तो पढवताना काय म्हणतो, आम्ही दाणे खाणार नाही, पाहिले तरी खाणार नाही, खाल्ले तरी जाळ्यात अडकणार नाही, अडकलो तरी तिथे फार वेळ थांबणार नाही, आणि पारध्याच्या हातात सापडणार नाही. हे सगळं पाठ करून घेतो, पण पाठ करून सुद्धा पुन्हा ते पक्षी उडवतो, बाहेर जातात, ते पारधी पकडतो, तो पारधी पुन्हा ते घेऊन येतो, आणि ते सगळे पक्षी हेच म्हणत असतात. पण नुसतं म्हणून त्याचा उपयोग नाही. श्रवण मनन चिंतनानंतर आचरण हे महत्वाचं आहे, हे इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आपण अनेक गोष्टी करतो पण आचरणात कुठली गोष्ट येत नाही. हे आचरणात येण्यासाठी महावाक्यांचा उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचा जप नाही बोललेला, महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांशाचा आपण वस्तूची आहे. म्हणजे इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे, या ज्ञान साधनेमध्ये जे आचरण करायचंय त्याचं मनन चिंतन तप सातत्याने अभ्यास, हे जे आहे हे महावाक्यांचं करायचंय. म्हणजे इथे प्रज्ञानम ब्रह्म म्हणा, की या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे ऋग्वेदातल्या इतरही उपनिषदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म सांगितलंय, हे अभ्यास वाक्य आहे, की हे सगळं जे आहे ते परब्रह्मच आहे. हा अभ्यास सातत्याने व्हावा लागतो आणि तो आचरणात यावा लागतो. तर सामवेदातल्या छांदोग्य उपनिषदातलं तत्वमसी हे उपदेश वाक्य जेव्हा ह्याचा अभ्यास होतो, तेव्हा सद्गुरू आपल्याला उपदेश करतात, ते तूच आहेस, दुसरं कोणी नाही. म्हणजे एवढं विश्वात्मक जे आपण विचार करत होतो ते आपल्यातच आहे, हे आपल्या लक्षात येतं. म्हणून हे अभ्यास तत्वमसी हा उपदेश वाक्य आहे, अभ्यास वाक्यानंतरचं उपदेश वाक्य. यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदामध्ये जे येतं ते अहम ब्रह्मास्मी, ह्याचा अनुभव त्याला यायला लागतो त्या शिष्याला, त्यावेळेला ते अनुभव वाक्य आहे. आणि मग अथर्व वेदातल्या मांडुक्य उपनिषदामध्ये अयम आत्मा ब्रह्म जे आहे ते घोष वाक्य येतं. म्हणजे हे सगळे जे आहे ते आचरणात आणण्याची वाक्य आहे, त्याचा जप नाही बोलिला असं म्हटलेलं आहे. आणि मग हे सगळं करत असताना आपल्यावर कोणतंही बंधन राहत नाही, हळूहळू आपण त्यातनं मोकळं व्हायला लागतो. आणि हे मोकळं होणं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, हे सगळं पुढे कायम आपल्याला येतच राहणार आहे. आणि वेदांताच्या नुसार त्यांनी हे सगळं आपल्याला सांगितलेलं असल्यामुळे आपल्याला काया वाचा मने भगवंतमय होता येतं. आपण ह्याच्यामध्ये बघितलंय नवविधा भक्ती, त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेली आहे. त्या ईश्वराशी समरूप होणे, एकरूप होणे, जळी स्थळी काष्टी पाषाणी
त्याचाच अनुभव घेणे. सर्वत्र एकच आत्मतत्व भरून आहे असं मनामध्ये पक्की धारणा करणे आणि मी देह नसून मी आत्मतत्वच आहे, मीच म्हणजे परमात्म तत्व आहे, ते परब्रह्म म्हणजे आत्मा आहे, म्हणजे मी म्हणजे माझ्यात आत्मा आहे, ते परब्रह्म तत्व म्हणजे आत्मतत्वच आहे. हे जर दोन्ही एक असेल तर ते आणि मी वेगळे वेगळे नाही, आम्ही दोन्ही एकच आहे. हे एकम असी, हे जे एकरूप होणं आहे ते मीच परमात्म तत्व आहे. इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आपल्याला वेदांताने सांगितलेला आहे. हे जे ज्ञान आपल्यामध्ये उगम पावतं, आत्मज्ञान, हे जे आपल्याला उगम पावतं, तिथे सर्व भेद आपोआप मावळून जायला लागतात, कारण सर्वत्र तेच तत्व दिसायला सुरुवात होते. यालाच वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान म्हटलेलं आहे. दिव्याच्या साहाय्याने मनुष्य जसं वस्तू पाहायला जातो, तसं आत्मतत्वाच्या साहाय्याने मनुष्य परब्रह्मातलं ते तत्व पाहायला जातो. आणि ते परब्रह्म तत्व जे आहे ते तत्व सुद्धा श्रेष्ठ तत्व आहे, परब्रह्म तत्व आहे, ब्रह्म तत्व आहे. ते पाहायला गेल्यावर त्याच्या लक्षात येतं आपल्यातल्या अंतरात्म्याच्या साहाय्याने, मायेच्या साहाय्याने, कारण देह मायेच्या साहाय्याने आहे आणि देह हे सुद्धा साधनच आहे. त्या साधनाच्या साहाय्याने ते आत्मतत्व ज्ञान प्रकाश आतमध्ये उजळायला लागतो. त्यावेळेला ते तत्व तो पाहायला जातो. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं अरे ते मी आणि मी एकच आहे, त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. आणि मग तो दिवाही बाजूला पडतो आणि तो म्हणजे बुद्धीही बाजूला पडते आणि तो त्याच्याशी एकरूपच होऊन जातो, तो वेगळा राहतच नाही. असं त्यांनी सगळं वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन करताना ते म्हणतात, 19वी ओवी आहे मला वाटतं, शोधिता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान, मोक्षदायक श्रीराम. शोधिता आपुले मूळ स्थान, मी कोण आहे? तर आम्ही आई वडिलांचे आहोत, त्यांच्या आई वडिलांचे आहोत, पण ते तरी कुठून उत्पन्न झाले? तर तेही त्यांचा देह जो आहे तो पंचभूतांपासून, मग पंचभूत कुठून उत्पन्न झाली? असं करत करत मूळ प्रश्न विचारत गेलं की मग आपण हळूहळू त्या तत्वापर्यंत जातो की हेच त्याचं उगमस्थान आहे. असं मूळ स्थानाकडे विचारांनी जाता येतं. खरं म्हणजे हे विचारांनी उलटा प्रवाह आहे. हे अशा पद्धतीने विचार करत गेलं तर आपण आणखीन गुंतत गुंतत जातो आणि आणखीन आपल्याला त्या गुंत्यामध्ये ते तत्व शोधणं अवघड जातं. पण ते तत्व शोधणं महत्वाचं आहे. जसं नदीच्या प्रवाहाबरोबर वाहणं सोपं आहे, तो प्रवाह नेईल तसं व्हायचंय, तो प्रपंच आहे. जसं सगळे वाहतायत तसं आपण वाहणं हा प्रपंच आहे. पण परमार्थाकडे जर जायचं असेल तर उलट दिशेने पोहण्यासाठी जास्त श्रम लागतात. विचार करून बघा, नदीच्या प्रवाहाबरोबर वाहणं आणि उलट दिशेने वाहणं, तसं प्रवाहाविरुद्ध पोहणं. आता प्रवाहाबरोबर वाहणं म्हणजे जसं सगळे लोक पंचेंद्रियाच्या मार्फत जसं घडतायत तसं वाहतायत, त्याच्यामध्ये मिसळून जातायत, आदळ आपट सगळी होतीये. ते सगळं वर्णन माया नदीचं नंतर आपल्याला येणारच आहे. हे सगळं होताना ते सगळं सोसत तो पुढे जातोय, पण सहजगत्या जातोय. पण प्रवाहाच्या उलट्या दिशेने जायचं असेल तर हे मन, इंद्रिय, हे सगळे जी बाहेर इंद्रियांकडे आकर्षित करणारी आहेत ती सगळी रोखून धरावी लागतात. ते आकर्षण दूर करावं लागतं आणि अंतर्मुख व्हावं लागतं. जे अंतर्मुख होताना आम्हाला काहीच दिसत नाही, खरं म्हणजे एक्सरे मध्ये सुद्धा दिसत नाही असं म्हटलं जातं. तर ते सुद्धा आम्हाला आतमध्ये प्रवास करताना हे सगळी बाह्यबंधनं झुगारावी लागतात, त्याच्यासाठी कष्ट लागतात. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना नेहमी कष्ट घ्या. हा अंतर्नाद आपल्याला केव्हा ऐकू येतोय इथपर्यंत पोहोचायचंय. खरा हा प्रवास वाणीपासून घेतला तर परावाणीपर्यंत म्हणजे एवढाच आहे, फार काही अंतर नाही आहे. हो, पण खूप मोठा प्रवास आहे, हे तितकंच खरं आहे. दिसायला छोटा आहे. अंतर्मुख व्हायचं म्हणजे माझंच तर हे शरीर आहे, हेच तर साधना करण्याचं साधन आहे. पण तरी सुद्धा इथूनच मला आत जायचंय, बाहेरचं तर खरं काहीच लागणार नाही. पण बाहेरच्या मध्ये मी पटकन गुंतते, आतमध्ये मला पटकन जाताच येत नाही. ही अंतर्मुख साधन आहे, ते प्रवाहाविरुद्ध पोहोचणं आहे आणि ते करणं गरजेचं आहे. तो प्रवास कसा करायचा हेही समर्थ पुढे आपल्याला सांगतात.
आणि मग पुढे ते म्हणतात, व्यास वशिष्ठ महामुनी शुक नारद समाधानी. अशी त्यांनी अनेक जणांची नावं दिलेली आहेत. व्यास, वशिष्ठ, शुक, नारद या सगळ्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे. म्हणजे तेही माणसंच होती ना, तसं जर पाहिलं तर. जनक राजा राजा व्यवस्थित माणूसच होता ना, देहधारी. आमच्यासारखेच हातपाय त्याला होते, काही फरक नव्हता. नारद ऋषी म्हटलं तरी त्यांनाही आमच्यासारखंच होतं. म्हणजे साधन त्यांना जे आम्हाला उपलब्ध आहे तेच त्यांना उपलब्ध आहे की नाही. मग ते जर या ह्यानी तिथपर्यंत पोहोचू शकले, मग आपण का नाही पोहोचू शकणार. आयुष्याचे यांनी साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ही पदवी घेणं आपल्याला प्राप्त आहे, आणि ते आपल्याला अशक्य नाही. कष्टप्रद आहे पण अशक्य नाही. मग आपण व्यवहारात किती कष्ट घेतो संसारासाठी, पुढे आणखीन घेतले तर परमार्थाकडे पण वळता येतं. कष्ट घ्यावे लागतात हे निश्चित आहे. म्हणून आयुष्याचे ने साधने सच्चिदानंद पदवी घेणे, असंही महाराज तुकाराम महाराज म्हणतात. पदवी घेणे ही पदवी आपली आपल्यालाच घ्यायची असते. लोकमान्य ही पदवी त्यांची त्यांना घ्यावी लागली नाही. त्यांना वेगळं करावं लागलं. त्यांनी जे कष्ट केले म्हणून लोकांनी त्यांना पदवी दिली. पण ही ही जी पदवी आहे ना, ही सच्चिदानंद पदवी घेणे ही आपली आपल्यालाच घ्यावी लागते. दुसरा कोणी आणून देत नाही. त्याच्यासाठी आपल्यालाच आपली अंतर्मुख साधना करावी लागते. आपलाच आपण प्रवास करावा लागतो. सद्गुरु कृपा नंतर होते, लगेच होत. आधी सद्गुरु कृपा आणि मग प्रवास, असं नाही होत. पण सद्गुरु कृपा सुद्धा अनंत जन्मीचे पुण्य झाल्यावर ज्ञानेश्वरांसारख्यांना पटकन मिळून जाते त्या जन्मामध्ये. पण अनंत जन्मीचे पुण्य ते आहेच ना. म्हणजे सद्गुरूकडनं ते प्रसाद घ्यायचा असतो हे निश्चित आहे. पण आधी परिश्रम आपल्याला करावे. आपण 4 पावलं टाकली तर सद्गुरू 10 पावलं पुढे येईल. पण आम्ही ती 4 पावलंच टाकायला तयार होत नाही, हा आमचा दोष आहे. असो, तर त्यासाठी मोक्ष म्हणजे मुक्ती मिळवायची. चत्वार मुक्ती आपण जे आहेत त्या मागे पाहिलेल्या आहेत. सायुज्यता वगैरे सगळ्या मुक्ती आपण पाहिलेल्या आहेत. पण मुक्ती म्हणजे काय? बंधनातनं मोकळं होणं. आपल्याला सुद्धा संसाराचं बंधन नको असतं. म्हणजे संसारात सुद्धा बंधन नको असतो. माझं मी ठरवलंय, मी जाणार आहे, मला कोणाचं बंधन नाही. हे आमची वृत्ती असते. म्हणजे संसारातही आम्हाला बंधन आवडत नाही कोणाचं. तर इथे तर बंधन काढूनच टाकायचंय. तिथे बंधन कशासाठी काढायचंय? त्या सच्चिदानंद स्वरूपाचं आत्मज्ञान होण्याकरता काढायचंय. इथे हा जीव शरीर बंधनात आम्हीच ठेवलेला आहे, त्याला मोकळं करायचंय. हे बंधन जे आहे ते वेगळं बंधन आहे, आणि संसारातलं बंधन जे आहे ते वेगळं बंधन आहे. हे निश्चित आहे. त्या 2 वेगवेगळ्या प्रकारची ही बंधनं आहेत, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर त्यांचा संबंध शरीराचा सारख्या नश्वर गोष्टीशी न जोडता परब्रह्माशी जर संबंध जोडला तर तो मुक्तच असतो. आणि तो जोडला जाणं म्हणजे योग. शरीराच्या माध्यमातून परमेश्वराशी संबंध जोडणं याला अनुसंधान म्हणतात, याला योग असंही म्हणतात. हा ज्या वेळेला जोडला जातो तेव्हा तो आपोआपच मुक्तच होऊन जातो. हे सातत्याने अनुसंधानात जोडण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागतं. पाणी पाण्यात मिसळतं की नाही. अगदी नदीचं पाणी आणलं आणि समुद्राचं आणलं तरी सुद्धा मिसळतं. पण पाण्यात पाणी मिसळतं. एका ग्लासातलं पाणी दुसऱ्या ग्लासात मिसळू शकतं. भांड्यात पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं, नाही मिसळत. कारण समान द्रव्य नाही आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे ते वेगळं राहतं. आम्हाला जर त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचं असेल तर त्याच्या अनुसंधानात राहून त्याचेच गुण आत्मसात केले पाहिजेत. आमचे आणि त्याचे गुण जेव्हा सारखे होतील तेव्हा त्याच्याशी एकरूपता येईल. तोपर्यंत नाही. तोपर्यंत तेल आणि पाणी, तो आणि मी वेगळे आहेत. तुरीय अवस्थेपर्यंत तो आणि मी, उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप. मग इथे हे जे आहे ते आपल्या ते स्वभावामध्ये असलं पाहिजे. हे वेगवेगळे जे अंश, परब्रह्माचा अंश आपण व्हायचं असेल तर ते गुण आपल्याला त्याच्यात मिसळण्याकरता पाहिले पाहिजेत, घेतले पाहिजेत. हे मात्र निश्चित आहे. हा मिसळणं हा खरा म्हणजे स्वभाव आहे. सारखा सजातीय द्रव्य यांचा मिसळणं हा स्वभाव आहे. गीतेत स्वभाव अध्यात्म उच्चते असं म्हटलेलं आहे. म्हणजे
हा जो स्वभाव आमचा जो आहे ना, तो खरा मिसळण्याचा आहे. पण त्याच्यात आम्ही इतकी घाण मिसळून ठेवलेली आहे, एवढी बंधनं त्याच्यावर घातलेली आहेत, एवढी आवरणं त्याच्यावर घातलेली आहेत, एवढी पुटं त्याच्यावरती चढवलेली आहेत, ती सगळी काढल्याशिवाय आम्हाला ते करता येणार नाही. म्हणून आम्ही काय करतो, ते नाम आणि रूप याला इतकं प्रचंड घट्ट चिकटलेलं असतो, आणि आम्ही त्या चित ग्रंथी ज्या म्हटल्या जातात, चित जड ग्रंथी, त्या आम्ही घट्ट बांधून ठेवतो. चित म्हणजे त्या चैतन्याची जे आमच्यामध्ये तत्व आहे, त्याच्यावरती ही जी आवरणं आम्ही लावलेली आहेत, घट्ट बांधून ठेवलेली आहे, ती जड ग्रंथी अहंकाराच्या, अशा त्या चित जड ग्रंथी तयार होतात. आणि ती ग्रंथी घट्ट होते. ती ग्रंथी सोडवली की आपोआपच आत्मज्ञान होते. एका वाक्यात सांगायला सोपं आहे, पण करायला प्रत्यक्षात वेगवेगळं आहे. इथून पुढे त्यांनी एक 5 मिनिटं घेते, 27 ते 37 ओव्यांपर्यंत जर आपण बघितलं तर, तीर्थव्रते तपे दाने जेने झडे धूम्रपाने पंचाग्नी गोरांजने ते प्राप्त नव्हे श्रीराम. म्हणजे कोणकोणती आम्ही किती व्रत उद्यापन वगैरे करतो, ते जवळजवळ 27 ते 37 ह्या पहिल्या ओव्या महत्वाच्या होत्या आत्मज्ञानाच्या. पण 27 पासून 37 पर्यंत त्यांनी तीर्थ व्रत वगैरे हे अनुष्ठान पारायण या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. पण त्यामुळे हे ज्ञान प्राप्त होत नाही, ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला होता. ते सगळं जे आहे ना, ते कर्मशुद्धी आहे, चित्तशुद्धीसाठी केलेली कर्म आहे, ती सत्कर्म आहे. ती आपल्याला शुद्धत्वाकडे येतात, कारण चित्तशुद्ध ही पहिली पायरी आहे, त्याच्यासाठी ती उपयोगी पडतात हे निश्चित आहे. पण मग महत्वाचं काय आहे ते मात्र त्यांनी 40व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत, सप्रचित आता श्रीराम. आता त्यांनी त्याच्या पूर्वी असं म्हटलेलं आहे, अरे गहनाचे ही गहन ते तू जाण सद्गुरु वचन. हे बाकीच्या सगळ्या चित्तशुद्धीसाठी आहेत, याचा काही उपयोग नाही, पण सद्गुरु वचन हे महत्वाचं आहे. कारण हे सगळं करून चित्तशुद्धी करून पुढच्या पायरीपर्यंत आपण येतो, तेव्हा सद्गुरु कृपा ज्या वेळेला येते, ते आपल्याला उपदेश करतात तत्वमसी, तेव्हा हे सद्गुरु वचन आहे ते महत्वाचं आहे. आता सद्गुरु वचन म्हणजे वेदांमध्ये जे काही सांगितले ते सगळं सार सद्गुरूंनी आपल्याला या वचनामध्ये महावाक्यामध्ये सांगितलेलं आहे. तो सद्गुरु वचन वेदांत, शास्त्र प्रचिती त्यांनी घेतलेली आहे. वेदांताच्या सहवासामध्ये राहून त्याचं श्रवण करून त्याचं सगळं ज्ञान मिळवून त्यांनी जी शास्त्र प्रचिती घेतली त्याप्रमाणे ते आपल्याला सांगतात. तू कुठे वेदांत एवढा वाचायला जाणार आहेस? वाचून तुला कळला तर ठीक आहे, वाचलास तर चांगलं आहे, पण एवढं कळण्यापेक्षा त्यांच्या वचनावरती विश्वास ठेव. वेदांत त्यांनी वाचलेला आहे, जाणलेला आहे, अनुभवलेला आहे, तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणून तू त्या वेदांताप्रमाणे ते सांगतायत तसं कर. ते वचन महत्वाचं. सद्गुरु वचन तोची सिद्धांत, ते म्हणतील ती पूर्व. ही गुरुप्रचिती त्यांनी पण घेतलेली आहे ना, कल्याणा छाटी उडाली ही गुरुप्रचिती घेतलेली आहे, त्यामुळे ते म्हणतील ती पूर्व. हे लक्षात ठेव, हा सिद्धांत, कारण त्यांनी ती गुरुप्रचिती घेतलेली. आणि सद्गुरु वचन तोची धादांत, हे पुढे आपल्याला शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही गोष्टी येणारच आहेत. आणि सद्गुरु वचनतेची धादांत, त्यांचा जो अनुभव आहे तोच अनुभव तुला येणार आहे, ते धादांत सत्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे गुरुवाक्यम प्रमाणम, हे फक्त त्याच्यामध्ये त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आणि मग हे सगळं करत असताना पुढे ते म्हणतात, अहम ब्रह्मास्मी महावाक्य, येथीचा अर्थ अतर्क्य. आता ते अहम ब्रह्मास्मीचं तुला ज्ञान होईल. उपदेश वाक्य त्यांनी दिल्यानंतर तू स्वतः ब्रह्म आहेस हे तू लक्षात ठेव. त्याविषयी पुन्हा संशय घेऊ नको, कारण सद्गुरूंनी तुला सांगितलेलं आहे. मग हे सगळं जे उत्पन्न झालेलं आहे, प्रकृती पुरुष हे सगळं जे काही उत्पन्न झालंय ते त्या परब्रह्मामध्ये विलीन होणार आहे. तिथे पण अहम ब्रह्मास्मी म्हटल्यानंतर तूच ब्रह्म झाल्यावरती तू कुठेही विलीन होणार नाही. अहम ब्रह्मास्मी मधला अहम अस्मी गळून गेल्यानंतर तू जर त्या परब्रह्माशी एकरूप झालास तर बाकी सगळं त्या परब्रह्मामध्ये विरघळून जाणार आहे. तू आधीच त्याच्याशी एकरूप झाल्यावर तुला नाश होण्याचं काही कारण नाही. तूही अमरत्वच, अमृतस्य पुत्र हा, असं आपल्याकडे म्हटलं जातं.
तू मुळात आहेसच आणि आता तू तिथेच जाणार आहेस. त्यामुळे तू तिथपर्यंत जाणार आहे. उगीच त्याच्याविषयी त्या 4 महावाक्यांविषयी तर्कवितर्क करू नकोस. कारण करणार नाहीसच, कारण आता सद्गुरु बोध तुला झालाय. आणि म्हणून भवभयाचे बंधन समूळ नष्ट. हे जे काही संसाराचं बंधन तुला वाटतंय ते राहणारच नाही. कारण बंधन कधी राहतं? दुसरा कोणी असेल तेव्हा. भय कधी राहतं? दुसरा कोणी असेल तेव्हा. आपल्याशी स्पर्धा करणारा दुसरा कोणी असेल तेव्हा आपल्याला भय वाटतं. आपल्या संरक्षणावरती काही गदा येईल तेव्हा दुसऱ्याचं भय वाटतं, चोराचं भय वाटतं, अमक्याचं भय वाटतं. हे केव्हा वाटतं? द्वैतामध्ये वाटतं. पण इथे द्वैत नाहीच आहे. भवभयाचे बंधन 54व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. समूळ मिथ्या, हे मिथ्याच आहे, कारण दुसरं इथे कोणी नाहीच आहे ना. भिणार कोण कुणाला? भ्यायला दुसरं कोणीतरी लागतं, त्यामुळे बंधनाला सुद्धा दुसरं कोणीतरी लागतं. आता दुसरं कोणी नाहीच आहे, मीच आत्मतत्व आहे. हे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर, हे आत्मज्ञान झाल्यानंतर आपल्याला कशाचं भयच राहत नाही. म्हणून अभयम सत्व शुद्धी, पहिला गीतेतला गुण जो सांगितलेला आहे तो अभय सांगितलेला आहे. ते एकरूपता, दैवी गुणातला एकरूपता आल्यानंतर आहे. म्हणून हे वैराग्य आहे ते सुद्धा तुला नंतर प्राप्त होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तू हळूहळू एक एक आणि मग ह्यासाठी काय पाहिजे ते 52व्या ओळीत सांगितलंय. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तू जशी काय रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोच नये श्रीराम. 52वी ओवी. आता इथे जर एकरूप झालं तर विभक्त नाही, तोच भक्त आहे ना. दिसायला माझं शरीर, त्याचं शरीर, साधूचं शरीर, ब्रह्मज्ञानाचं शरीर वेगळं दिसलं तरी तो मुळात त्याच्याशी एकरूप झालेला आहे. गुरुची ठाई अनन्यता. गुरु म्हणजे तरी काय? परब्रह्माचं चालतं बोलतं रूप आहे. त्याच्याशी एकरूप झालं म्हणजे परब्रह्माशी एकरूपच झालेलं आहे. मग त्या गुरुवरती जर श्रद्धा असेल तर चिंता कशाला करायला पाहिजे? किती चिंता करतो आम्ही. काय माहिती, आता जायचंय बुवा दुसरीकडे, एखाद्या ठिकाणी लांब जायचंय, त्या दिवशी नेमका पाऊस पडतो का काय होतं कोणास ठाऊक. नाहीतर मग पावसात गेलो तर मग काय होईल, ते भिजलो तर मग सर्दी होईल का काय होईल. केवढी चिंता, जाईपर्यंत चिंता. मनी मानवी व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. जर सद्गुरूवरती सद्गुरूची कृपा असेल आणि सगळ्या गोष्टी सहजपणे पण दृढ, वरवर दाखवायची निष्ठा नाही. माझी सद्गुरूवरती अगदी श्रद्धा आहे म्हणून उपयोगी नाही, ती इथनं असावी लागते. मग तो करतो ना. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन. अगो 2 दिवस इतका धुमधाड पाऊस पडला. आज जायच्या दिवशी पाऊस नाही, पाणी नाही. मी अगदी छत्र्या, स्वेटर, रेनकोट सगळं घेऊन गेले होते. आणि तिथे गेल्यावर असं वाटलं की आता उन्हाची कॅप घालावी की काय डोक्यावरती, एवढं ऊन पडलं. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. सद्गुरूवरती निष्ठा ठेवली की आपोआपच होऊन जातं. अर्थात आपली निष्ठा काही वेळेला कमी पडते. म्हणून आता खरी माझी निष्ठा होती, पण तसं काही घडलं नाही. संध्या ते म्हणले असं होतं म्हणून. असं होत नसतं. निष्ठा आपली किती आहे याच्यावरती ते अवलंबून असतं. म्हणून तर गोंदवलेकर महाराज त्या खड्ड्यामध्ये सद्गुरूंनी सांगितलं म्हणून बसून राहिले. माती ढकलून तो खड्डा बंद केला तरी त्यांना का शांतपणे कोणी आलं काही केलं तरी नामस्मरण घे. ते नामस्मरण सांगितलं, खड्डा खणा तुमचं, ती मुलं आणि हे सगळे सापडतील. तो बसलाय ना त्याच्यावरती, जप करत ढोंग करतोय, मारा त्याला, करा बाजूला. हे का सहन केलं? सद्गुरूवरीची निष्ठा. त्यांना माहिती होतं. त्याप्रमाणे अशा तऱ्हेने हे सांगितलं. आणखीन एक दृष्टांत त्याने दिलेला आहे, त्याचा थोडासा उल्लेख आपण पुढच्या वेळेला करू आणि हाच धागा पुढे घेऊन पुढच्या वेळेला आपण तिथपर्यंत जाऊ. पण आत्मज्ञान म्हणजे काय ह्याच्यासाठी मणी होता सिकटाचा, ही जी ओवी आहे 62वी ओवी आहे, त्याचा थोडासा संदर्भ घेऊन किंवा त्यातलं मिथ्या जागृती म्हणजे काय हे सगळं थोडंसं विवेचन घेऊन तीच सुरुवात घेऊन पुढच्या अध्यायाला, पुढच्या समासाला आपण सुरुवात करू. तोपर्यंत आपण इथे थांबू. आत्तापर्यंत आपण आत्मज्ञान म्हणजे काय याचा उहापोह आणि तिकडे जाण्यासाठी काय काय कष्ट करावे लागतात आणि सद्गुरु कृपा आणि सद्गुरूशी एकनिष्ठता या गोष्टी आपण सगळ्या पाहिल्या. अशा सर्व गोष्टी वारंवार नित्यानित्य विवेक, सद्गुरु भक्ती हे सगळं आपल्याला पुढे हळूहळू उलगडत जाणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध म्हणजे काय हा प्रवास करायचा आहे.
पण हाच धागा पकडून आपण पुढे जाऊ आणि पुढचा प्रवास काय आहे तो बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.